महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आजपासून पुन्हा 3 दिवस सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। 16 आमदारांच्या अपात्रतेवर ठाकरे गटाचे वकील युक्तिवाद करणार। ठाकरे गटाकडून कोंडीत पकडण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुठी खेळी। विधान परिषदेमध्ये शिवसेना प्रतोदपदी आमदार विप्लव बाजोरिया यांची निवड। विधान परिषदेमध्ये खुद्द उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाच्या आमदारांना नव्या प्रतोदाचा व्हीप मान्य करावा लागणार, अन्यथा कारवाईची टांगती तलवार, पुन्हा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता। व्हीपचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार। खासदार संजय राऊतांची माहिती, व्हीप बजावणार नाही असं शिवसेनेच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं होतं, मात्र तरी सुद्धा व्हीप बजावला याचा अर्थ ते कोर्टाला मानत नाही। राऊतांची प्रतिक्रिया, व्हीप दिल्याच्या बातम्या पसरवून घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर अशा व्हीपला आम्ही भीक घालत नाही। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आक्रमक। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटामध्ये येण्याची विनंती केली होती। भाजपचे नेते मोहित कंबोज यांचा दावा, चुनाव आयोग नव्हे तर चुना लावणारा आयोग, उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला। भोग्यांबोच्या कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, उद्धव ठाकरे यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा। सगळं चोरता येईल पण संस्कार चोरता येणार नाही, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा। कधी कधी बांडगुळांना वाटतं की तोच वटवृक्ष झालाय, उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा। लहान लहान पक्ष एकत्र करण्याचा प्रयत्न, प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य। पोटनिवडणुकीच्या निकालाआधीच कसब्यामध्ये काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या विजयाचे फलक। मुख्यमंत्र्यांनी कसबा निवडणुकीमध्ये पैसे वाटले, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप। मुख्यमंत्र्यांसह प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटलांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी। पराभव दिसत असल्यामुळे रवींद्र धंगेकरांकडून आरोप, भाजपचे नेते प्रवीण दरेकरांकडून पलटवार। रवींद्र धंगेकरांनी केलेल्या आरोपांची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची मागणी। लोकसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे यांनी विरोधामध्ये काम करून मला पाडलं, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा आरोप। तर चंद्रपुरामध्ये सुधीर मुनगंटीवारांनी हंसराज अहिर यांना पाडल्याचाही दावा। अमित शहा उपग्रहाद्वारे ईव्हीएम नियंत्रित करतात, ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा अजब दावा। मी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा विनाकारण सुरू, अमोल कोल्हे यांचं स्पष्टीकरण। भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर आक्षेप असल्याचं अमोल कोल्हे यांचं वक्तव्य। 2024 मध्ये स्वराज्य संघटना निवडणुका लढवणार, छत्रपती संभाजी महाराज यांची माहिती। समविचारी पक्षांची युती करणार असल्याचंही वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप का घेतल्या नाहीत, हायकोर्टाच्या राज्य निवडणूक आयोगाला विचारणा। लासलगावमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव सुरू होणार, पालकमंत्री दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन मागे। राज्यातील एसटी कर्मचारी आजपासून पुन्हा आंदोलन करणार, प्रलंबित 16 मागण्या मान्य न केल्यामुळे कर्मचारी आक्रमक। अंगणवाडी सेविकांचं आज मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन, प्रलंबित मागण्यासाठी पुकारणार एल्गार। औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव संभाजीनगर आणि धाराशिव, जिल्हा नगर परिषदेसह तालुक्याच्या नामांतराचे आदेश। सांगलीच्या आवळाई गावात विनापरवाना बसवलेल्या शिवरायांचा पुतळा हटवला, पोलीस बंदोबस्तामध्ये हा पुतळा हटवण्यात आला। गोंदिया जिल्ह्यातील 8 गावं मध्य प्रदेशामध्ये जाण्यास उत्सुक, 8 गावांकडून तहसीलदारांना निवेदन। राज्यभरातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याबाबत सरकार ठाम, गायरान जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना नव्यानं नोटीस बजावणार। वैद्यकीय महाविद्यालयाच्या पीजी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट परीक्षा वेळापत्रकानुसार 5 मार्चलाच होणार। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी, वैद्यकीय कारणास्तव तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाकडून मान्यता।
आरोग्यमंत्री तानाजी सावंतांकडून आमदार सरोज अहिरे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त, 24 तासाच्या आत हिरकणी कक्षामध्ये सुविधा पुरवण्याचं आश्वासन. शिवसेना आणि भाजप आमदारांची आज विधानभवनामध्ये बैठक, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमदारांना मार्गदर्शन करणार. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा. मनसेचे नेते अमित ठाकरे आजपासून 2 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर, मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार. मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर, शिवसेनेच्या शाखांचं उद्घाटन करणार. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा क्लिप नव्हत्या का? किशोरी पेडणेकरांचा सवाल. ठाण्यामध्ये शाखेवरून शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने, लोकमान्य नगर इथल्या ठाकरे गटाची शाखा शिवसेनेनं बळकावली. अमरावतीमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले असताना राणा आणि बच्चू कडू कुठे आहेत? राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांचा निशाणा. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, सुभाष थोटे यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड, तर सुनील भुसारा, योगेश सागरही अधिवेशन काळात तालिका अध्यक्ष म्हणून काम पाहणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू सुभाष शिंदे यांच्या मुलीचा विवाह सोहळा संपन्न. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिराला भेट देत घेतलं बाप्पाचं दर्शन. पुरवणी मागण्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्य रक्षक असा उल्लेख, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये पुरवणी मागण्या मांडल्या. कसब्यामध्ये आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी 2 उमेदवारांवर गुन्हा दाखल, भाजपचे हेमंत रासने, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटलांवरही गुन्हा दाखल. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या अडचणीमध्ये वाढ, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रत्नागिरीमध्ये राजन साळवी यांच्या घराचं आणि हॉटेलचं मोजमाप. महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे यांची तोप, गुढीपाडव्याला धडाडणार, 22 तारखेला कुठलाही टीझर नाही तर डायरेक्ट सिनेमा दाखवणार. पोलिसांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना कोर्टाचं कामकाज संपेपर्यंत थांबण्याची शिक्षा. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी, मद्य परवाना घोटाळा प्रकरणामध्ये कारवाई. अहमदनगरमध्ये बजरंग दलाचे शहराध्यक्ष कुणाल भंडारी यांच्यावर प्राणघातक हल्ला, हल्ल्यामुळे शहरातील वातावरण तापलं. कोल्हापुरातील अंबाबाई देवीच्या मूर्तीचं चुकीच्या पद्धतीने संवर्धन होत असल्याचा मूर्ती अभ्यासक प्रसन्न मालेकरांचा आरोप, चुकीच्या संवर्धनामुळे अंबाबाई देवीच्या रूपामध्ये फरक पडलेला आहे. जुनी मूर्ती बदलून नवी मूर्ती बसवण्याची त्यांनी मागणी केली आहे. अकोल्यातील महादेवाच्या पिंडीला डोळे दिसत असल्याची चर्चा, भाविकांची रांग. मुंबईच्या कांदिवलीमध्ये इमारतीच्या 7व्या मजल्यावरची बाल्कनी 6व्या मजल्यावर कोसळली, 2 महिला आणि 1 पुरुष जखमी. नाशिक भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक 40,000ची लाच घेताना जाळ्यामध्ये अडकला, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. कोल्हापूरच्या शिरोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात, अभिजित हराळे यांनी बांधकाम परवाना देण्यासाठी $2.25 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप. पुण्यातल्या गुलटेकडी मार्केटमध्ये 100 किलो वांग्याला मिळाले अवघे 66 रुपये. पुरंदर तालुक्यातील कुंभारवण गावातले शेतकरी संतप्त, रागाच्या भरात वांग्याचं पीक उपटून फेकलं. पुण्याच्या भवानी पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानामध्ये चोरट्याचा डल्ला, ग्राहक बनून आलेल्या चोरट्याकडून 5 लाखांचं सोनं लंपास. अमरावती तालुक्यातील सालोरा खुर्द इथं 3 घरं आगीच्या भूकंपाने पडली, आमदार यशोमती ठाकूर यांची घटनास्थळी भेट. मराठी राजभाषा दिनानिमित्त 8 वर्षीय चिमुरडीनं केला भैरवगड कडा सर, अडचणींवर मात करत ठाण्यातील गृहिता विचारेची कौतुकास्पद कामगिरी. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यानं झेंडूची बाग फुलवलेली आहे आणि त्यातून त्याला लाखोंचं उत्पन्न सुद्धा मिळालंय. कुरकुटवाडी इथल्या सहाणे बंधू यांच्याकडून 3 एकर शेतीमध्ये अप्सरा येल्लो फुलांची लागवड.
सांगलीच्या ब्रह्मनाळ इथल्या शेतकऱ्यांकडून पाऊण किलो वजनाच्या कांद्याचं उत्पादन. हनुमंत शिरगावे यांच्या शेतातला कांदा पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी. गोंदियाच्या आमगावमध्ये कर्मचाऱ्यांना स्वतःला तहसील कार्यालयाच्या बाथरूममध्ये कोंडून घेतलं. 7 महिन्याचं थकीत वेतन मिळावं यासाठी शिपायाचं आंदोलन. नंदुरबारमध्ये गेल्या वर्षामध्ये त्या तुलनेमध्ये यंदा लाल मिरचीच्या उत्पादनात 60% वाढ. जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी बाजार समितीमध्ये 1.25 लाख क्विंटल मिरचीची आवक झाली होती. हरभरा उत्पादकांसाठी ऑफलाईन पद्धतीने नोंदणी सुरू. उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हा पणन महासंघ सचिवांशी फोन करून चर्चा केल्यानंतर ऑफलाईन नोंदणीला सुरुवात. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील मोगरिणी गावात शॉर्ट सर्किटमुळे घराला आग. आगीमध्ये संपूर्ण घर जळून गेलं. सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यामध्ये पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद.